Yes, sir. स्टूडेंट्स फ्रॉम सेक्शन ए, सबको समझ में आया? Yes, sir. ओके. नाउ स्टूडेंट्स फ्रॉम सेक्शन बी, सबको समझ में आया? ट्रांजिस्टर इज बेसिकली एन इलेक्ट्रॉनिक सर्किट which is having the three layers of the semiconductor material because it can act as an insulator as well as it can also act as a conductor. These three layered transistors are also called as bipolar junction transistors. So in the previous class, I can also say that we have studied the two major concepts. One of the major concepts, that is, a transistor is broadly classified into three different varieties. The first one is called as a bipolar junction transistor, that is nothing but the BJT. It can again be classified into the second variety, that is called as the JFET, that is nothing but the junction field effect transistor. And the third and the most important variety, that is nothing but the MOSFET. तुमच्या सिलेबस मध्ये जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर तुमच्या सिलेबस मध्ये फक्त दोनच व्हेरायटी आहे, ते म्हणजे बीजेटी, दॅट इज द बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, अँड द सेकंड वन, दॅट इज द जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. सो देयर आर ओनली two different categories are associated or are your part of syllabus. So you don't have to worry about the third type, that is the MOSFET. यहां तक सबको समझ में आया? ट्रांजिस्टर का बेसिक स्ट्रक्चर कैसा होता है वो हम यहां पर स्टडी करने वाले हैं. अब थोड़ा सा एक कंफ्यूजन का पार्ट ये है कि पिछले बार में सर स्लाइड्स थोड़ी अलग थी, इस बार थोड़ा अलग है. इस बार हमने कोशिश की है कि हम आपका इसमें एक ही इसमें जेफेट भी लाए और एक ही इसमें आपका जो ट्रान्झिस्टर एज अन एम्प्लिफायर है और ट्रान्झिस्टर एज अ स्विच है वो हम ते सगळं आपण एकत्र आणण्यासाठी हे पीडीएफ फाईल आपण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सोबतच तुम्हा सर्वांपर्यंत आम्ही व्हॉट्सअपच्या मार्फत सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. सगळ्यांना असतील. ट्रान्झिस्टरच्या स्ट्रक्चर. A transistor is a three-doped region. A transistor is a three-layer structures. कोणते कोणते आहेत तर N region, P region आणि again N region. The second variety is called as the N region and again there is the P region. For both the types, the base is a narrow region which is sandwiched between the larger कलेक्टर रिजन अँड द इमिटर रिजन. जर तुम्ही दोन्ही व्हेरायटी मध्ये एनपीएन मध्ये सुद्धा आणि पीएनपी मध्ये सुद्धा, आता काही लोकांच्या मनात येईल की सर एनपीएन आणि पीएनपी हे ट्रान्झिस्टरचे दोन प्रकार आहेत. अगदी बरोबर आहे. एनपीएन अँड पीएनपी आर द टू डिफरंट पार्ट्स ऑफ द ट्रान्झिस्टर. In the NPN as well as in the PNP, you can see that the base is a narrow region. Base कैसा है? छोटा region है. It is sandwiched. It is sandwiched between the two other layers, that is the N region in the NPN and P region in the PNP. तुम्ही जर याच्याकडे नीट लक्ष दिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की जेव्हा मी प्रनाउन्स करतो आहे NPN, एनपीएन जेव्हा मी अनाउन्स करत आहे तेव्हा मी तुमच्या लक्षात येईल की एनपीएन मध्ये जो पी आहे दॅट इज नथिंग बट माय बेस रिजन. दॅट इज नथिंग बट माय बेस रिजन. अँड पीएनपी मध्ये जर मी अनाउन्स करत आहे तर याच्यामध्ये बेस रिजन कोणता आहे तर याच्यामध्ये एन रिजन इज ऍक्टिंग ऍज द बेस रिजन. इट इज सँडविच्ड बिटवीन टू डिफरंट लार्जर कलेक्टर रिजन्स अँड द इमिटर रिजन्स. जर तुम्ही डायग्राम कडे नीट लक्ष दिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये पी रिजन इज ऍक्टिंग ऍज द बेस रिजन अँड दिस पी रिजन इज ऍक्च्युअली सँडविच्ड बिटवीन एन रिजन अँड अगेन एन रिजन. सँडविच असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. याचा अर्थ होतो की याच्यामध्ये आपण पी रिजनला आपण सँडविच केलेले आहे. सँडविच म्हणजे काय असतं? दोन ब्रेडच्या स्लाइस असतात आणि त्याच्यामध्ये दोन बन्सच्या वेगळ्या वेगळ्या लेयर्स असतात आणि त्याच्यामध्ये फिलिंग टाकलेलं असते. दॅट इज नथिंग बट द सँडविच.
Here also there are the two different layers of N region आणि त्या N region मध्ये P region हा बेस region म्हणून त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. आणि हा जो बेस रिजन आहे हा काय आहे तर हा एक नॅरो रिजन आहे. हा एक नॅरो रिजन आहे. तर तुम्ही जर NPN ट्रान्झिस्टर कडे नीट लक्ष दिलं तर याच्यामध्ये जे पी रिजन आहे दॅट इज नथिंग बट द बेस रिजन. The other portion is called as the collector region and the other portion is called as the emitter region. बरोबर आहे. इमिटर रिजन आणि एन रिजन हे थोडेसे त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त मोठे आहेत. त्याच्यातही जो कलेक्टर रिजन आहे तो इमिटर रिजन पेक्षा सुद्धा जास्त मोठा आहे. लक्षात येत आहे का सगळ्यांना? डायग्राम वरून मला हे अझम्पशन्स करता येतील. लक्षात येत आहे? इन द NPN region and in the PNP region, now we have decided the emitter region, the collector region आणि बेस region. आता डिटेल मध्ये पाहूया याच्यामध्ये काय काय आहे. इमिटर रिजन कशाला म्हणतात, बेस रिजन कशाला म्हणतात, कलेक्टर रिजन कशाला म्हणतात. बिफोर आय मूव्ह ऑन तुम्हाला मला आणखी एक हिंट द्यायची आहे ती म्हणजे की इमिटर जेव्हा राहील, इमिटर असा शब्द प्रयोग जेव्हा राहील, whenever there is the term called as emitter, whenever there is the presence of the term called as emitter, then there will be the presence of the inward arrow or the outward arrow. Whenever there will be the presence of the inward arrow or the outward arrow, one thing you should hear that it is the emitter terminal of your transistor. लक्षात येत आहे का मी काय म्हणत आहे? जेव्हा कुठे ते तुम्हाला इनवर्ड एरो किंवा आउटवर्ड एरो दिसत असेल तेव्हा समजून जा तो जो तुमचा रिजन आहे तो तुमचा इमिटर रिजन आहे. लक्षात येत आहे का सगळ्यांना? आता the emission is a heavily doped and its job is to emit carrier into the base. अगदी बरोबर आहे. इमिटर रिजन काय आहे? हा हेवीली डोप्ड आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या आपण इम्प्युरिटीज ऍड केल्या आहे. डोप्ड म्हणजे काय? डोपिंग करणे. डोपिंग करणे म्हणजे काय तर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज ऍड करणे. जेव्हा आपण डायोड शिकलेलो आहे तेव्हा आपल्याला हे आम्ही तिथे एक्सप्लेन करून सांगितलेलं होतं. So emitter region is a heavily doped and its job is to emit carriers into the base. आम्ही काय करतो? इमिटर मधून जे कॅरियर्स आहे ते बेस मध्ये ट्रॅव्हल करणार आहे, बेस मध्ये इमिट होणार आहे. तसंच बेस रिजन हा जो रिजन आहे तो थिन रिजन आहे आणि लाईटली डोप्ड रिजन आहे. इट इज अ व्हेरी थिन रिजन. लाईटली डोप्ड. लाईटली डोप्ड म्हणजे खूपच कमी प्रमाणात त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज इंट्रोड्यूस करण्यात आलेल्या आहेत. मोस्ट ऑफ द करंट कॅरियर्स इंजेक्टेड इनटू द बेस पास ऑन टू द कलेक्टर. म्हणजे काय होते तर अनेकदा असं होते की इमिटर हा सतत स्वतःमध्ये असलेल्या ज्या इम्प्युरिटीज आहे तो किंवा ज्या कॅरियर्स आहे तो बेसकडे पाठवतो आणि बेस हा सतत थिन असल्यामुळे लाईटली डोप्ड असल्यामुळे तो नेहमी प्रयत्न करेल की बेस रिजन मधून तो कलेक्टर रिजन कडे जाण्याचा प्रयत्नात राहील. That's why most of the current carrier injected into the base pass on to the collector. म्हणजे काय आहे की इमिटर मध्ये ज्या इम्प्युरिटीज आहे त्या पी रिजन कडे म्हणजे बेस कडे जातील आणि बेस काय करेल तर बेस तुमच्या कलेक्टर कडे ते पाठवण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच द कलेक्टर रिजन इज द लार्ज is directly doped and it was considered to be as the largest of all इमिटर या शब्दावरून येते इमिट करणारा. बेस हा स्वतःजवळ न ठेवता फॉरवर्ड करणारा. नामच लक्षात येते जिथे कुठे आपण सगळं करत आहे हे झालं तुमचं रिजन. Therefore, it is called as the model is considered largest of all the three regions. Considered to be as the largest of all the three regions. So, if you watch, if you very
presence of NPN, and there will be the presence of PNP. In the NPN region, the P is acting as a base, which is very lightly doped, while the base in the PNP, where the N is acting as the base, it is also lightly doped. Emitter, the job of the emitter, it is heavy, and the job is to emit carrier in both the NPN as well as in the PNP. While the important purpose of the collector is, it is moderately doped. अत्यंत कमी प्रमाणात डोप झालेला आहे. अत्यंत कमी प्रमाणात आपण त्याच्यात इम्प्युरिटीज ऍड करत आहे. मग काही लोकांच्या डोक्यात हे प्रश्न पडेल की सर मग एवढं त्याचं जे रिजन आहे ते एवढं मोठं का बरं आहे? बिकॉज इट इज एक्सेप्टिंग द इम्प्युरिटीज coming to him from emitter or from the base. So large amount of the impurities are available at the collector, which are coming from the impurity side as well as from the base side. So the emitter is responsible for emitting the carriers into the base. The base is very thin and lightly doped, and therefore most of the impurities, most of the current carriers injected are forwarded to the collector. What is the important role of the collector? Collector is moderately doped, and it is the largest of all the three regions, because the name itself suggests collector means all the impurities or carriers will be available, will be settling down in the collector region. सगळ्यांना लक्षात येत आहे हे तीन रिजन एनपीएन आणि पीएनपी लक्षात येत आहे सगळ्यांना. नाउ हाउ द ट्रान्झिस्टर्स आर कन्स्ट्रक्टेड. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, how the transistors are constructed. So wherever we are discussing about the concept of the transistor construction, a BJT is basically a bipolar device, bipolar junction transistor. उसके नाम में ही लिखा है it is a bipolar device. That is because both holes and electrons will take part in the current flow through the device. का बरं? कारण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पण पार्टिसिपेट करतील आणि पॉझिटिव्हली चार्ज असलेले होल्स सुद्धा पार्टिसिपेट करतील इन द करंट फ्लो प्रोसेस. In the right hand side, you can see that there is the presence of the base, there is the presence of the collector, and there is the presence of the emitter region. पुराने स्लाइड में जो डायग्राम आड़ी बनी थी उसको हमने खड़ी कर दी है. दिस इज द ओनली डिफरेंस. समझ में आ रहा क्या? Yes. So Yes, in sir. the n type, BJT is a bipolar which is having both the holes and the electrons that will be taking part in this process of design. So n type region basically consists of the electrons, that is the negatively charged carriers, and p type of the region basically comprises of the holes, which is nothing but the positively charged carriers. Okay. So there are basically two different types of the BJT, NPN and PNP transistors. There are basically two types of the BJT. The first one is called as the NPN transistor, and the second one is called as the PNP transistor. The transitions are emitter, base, and collector. तर आता आपण emitter sends the carrier into the base region, sends the carrier into the base region, then to the collector. Emitter काय करतो? इमिटरच्या नावावरूनच एक लक्षात येते एक गोष्ट, it is nothing but the emitting device. Therefore, it sending the charge carriers to the base. आणि base काय करेल? It will be forwarding it to the collector. It will be forwarding it to the collector. Then base acts as a control region. It can allow none, some or many carriers to flow. Base क्या है? Base क्या है? Base आपका एक ऐसा रीजन है जो कि एक कंट्रोल रीजन बोल के काम करता है. वो क्या कर रहा है? It is allowing
the electrons to flow. It is allowing the carriers to flow. ये बेस के हाथ में है कि वो अलाउ भी कर सकता है, नहीं भी अलाउ कर सकता है, और कुछ पार्ट को अलाउ कर सकता है. इसीलिए सेंटेंस लिखा है, इट इज एक्टिंग एज अ कंट्रोल रीजन. इट कैन अलाउ नन, यानी किसी को भी नहीं जाने देगा, सम यानी कुछ को जाने देगा, या फिर सब को जाने देगा. यानी इट में अलाउ एनीवन टू गो थ्रू इट. And then comes the collector region. It will collect all these carriers. It will be collecting all these carriers. So this is nothing but the basic construction of the transistor. सबको समझ में आया? There are basically two different types of the BJTs, NPN and PNP. Yes? Yes? Yes, sir. बेस को फिर से समझाना है. ओके, नाउ बेस इज बेसिकली एक्टिंग एज अ कंट्रोल रीजन. अब क्या हो रहा है, इमीटर के थ्रू इलेक्ट्रॉन्स और जो कैरियर्स है, इलेक्ट्रॉन्स भी हो सकते हैं या फिर पॉजिटिवली चार्ज एटम्स भी हो सकते हैं, इलेक्ट्रॉन्स भी हो सकते हैं या फिर होल्स भी हो सकते हैं. अब क्या होगा, बेस क्या करेगा, तो बेस के पास में इमीटर खुद के जो कैरियर्स है वो भेज देगा बेस के पास. बेस क्या कर रहा है, बेस इज एक्टिंग एज अ कलेक्टर रीजन. बेस इज एक्टिंग एज अ कंट्रोल रीजन. वो एक्सेप्ट तो करेगा जो इमीटर ने भेजा है इसको. बेस क्या करेगा, कैरियर्स को एक्सेप्ट तो करेगा, बट वो उसके हाथ में है वेदर इट कैन अलाउ द चार्ज कैरियर्स टू फ्लो. इट कैन ऑल्सो स्टॉप इट, और इट कैन ऑल्सो अलाउ फ्यू टू पास थ्रू. यानी ऐसा भी बेस इज एक्टिंग एज अ कंट्रोल रीजन. अगर उसके मन में आया, बेस का अगर डिसीजन है कि मैं एक भी इलेक्ट्रॉन या एक भी फॉरवर्ड नहीं होने दूंगा, तो वो रुका भी सकता है. इट इज एक्टिंग एज अ कंट्रोल रीजन. उसने बोल दिया कि आई विल नॉट अलाउ द इलेक्ट्रॉन्स और द होल्स टू पास थ्रू मी, तो वहीं पर वो रुक जाएंगे. उसने अगर सोचा कि लेट सम ऑफ देम पास, कलेक्टर के पास थोड़े से जाने दीजिए, तो वो जाने दे सकता है. और अगर ऐसा बेस ने सोचा कि ठीक है जाने दो, इमीटर से आ रहा मेरे थ्रू कलेक्टर के पास जा रहा, तो वो जाने दे सकता है. सो बेसिकली एक्टिंग एज अ कंट्रोल रीजन, इट कैन अलाउ some carriers to pass through it. It can allow none of the carriers to pass through it. यानी बेस के हाथ में है कि वो एक भी ना जाने दे, या फिर वो अलाउ भी कर सकता है कि सबके पास, सबको जाने दो कलेक्टर के पास, या फिर वो ऐसा भी अलाउ कर सकता है कि कुछ को जाने दो, कुछ मेरे पास रहने दो. सो आर यू गेटिंग दिस? दिस इज एक्टिंग एज अ, सही बात है, ऐसा ही है. वो कुछ इलेक्ट्रॉन्स को जाने दे सकता है, कुछ को नहीं भी जाने दे सकता है, वो कुछ को पूरी तरह जाने देगा. इट इज एक्टिंग एज अ कंट्रोल रीजन. इट इज एक्टिंग एज अ कंट्रोल रीजन. सो कुछ इलेक्ट्रॉन्स को वो जाने देगा, कुछ को वो रोक सकता है खुद के पास, और नहीं तो वो ऐसा भी आपको, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है, यानी बेस को कोई प्रॉब्लम नहीं है. तो कलेक्टर क्या करेगा, कलेक्टर ये सब इलेक्ट्रॉन्स या सब होल्स को कलेक्ट करेगा. कलेक्टर का कलेक्ट करना, कलेक्ट मींस जमा करने, तो वो जमा कर लेगा. समझ में आए यहां तक सबको? सो देन लेट अस सी द एनपीएन स्ट्रक्चर, ट्रांजिस्टर स्ट्रक्चर. अब क्या है, तो अब हमने आपको बोला था लाइटली डोप्ड, हेवीली डोप्ड और थिनली डोप्ड. तो ये देखिए, ये एक एनपीएन ट्रांजिस्टर का मैंने स्ट्रक्चर लिया है, जिसके अंदर मैंने डायग्राम के अंदर सी, बी और ई रीजन बनाए हैं. कलेक्टर क्या होगा, लाइटली डोप्ड रहेगा. लाइटली डोप्ड इसलिए है क्योंकि उसके पास ही तो सब इमिटर इमिट करने के बाद उसके पास आने वाला है सब कुछ मटेरियल. जो बेस है वो थिनली डोप्ड है, लाइटली डोप्ड है, और जो इमिटर है वो हेवीली डोप्ड है. इमिटर क्या है, हेवीली डोप्ड है. इमिटर क्या करेगा, खुद के पास में के जो जितने इमिट करते जाएगा, जितने मेरे पास इलेक्ट्रॉन्स है इमिट करते जाओ, कि भेजना है आगे या नहीं भेजना है. बेस डिसाइड करेगा वेदर आई हैव टू फॉरवर्ड और वेदर आई हैव टू नॉट फॉरवर्ड. और कलेक्टर का क्या काम, बेचारे के पास कुछ है ही नहीं, इट इज वेरी लाइटली डोप्ड, तो वो एक्सेप्ट कर लेगा कि ठीक है आ जाओ, मेरे पास तो जगह ही जगह है, मेरे पास तो कुछ है ही नहीं मटीरियल, तो आप आ जाओ, कोई प्रॉब्लम नहीं है.
So this is how we have divided the NPN transistor structure. ऐसे ही PNP भी रहेगा, ऐसे ही PNP भी रहेगा. अभी NPN है तो देखिए यहाँ पे NPN है तो कलेक्टर और इमीटर को हमने क्या बोला, उसके अंदर इलेक्ट्रॉन्स का प्रेजेंस रहेगा. अगर PNP होता था तो कलेक्टर और इमीटर्स में क्या होता था बेटा, होल्स होते थे, पॉजिटिवली चार्ज्ड कैरियर्स होते थे, होल्स होते थे उसके अंदर. समझ में आ रहा? PNP अगर स्ट्रक्चर होता था तो उसके अंदर होल्स थे. अभी NPN है, N इज नथिंग बट दी चार्ज, इट इज पोजेसिंग इलेक्ट्रॉन्स इन इट, इसलिए नाम दिया N, नेगेटिवली चार्ज्ड. P है मींस इट इज हैविंग होल्स इन इट और इट इज हैविंग पॉजिटिवली चार्ज्ड एटम्स इन इट. दैट्स व्हाई द नेम P. Are you getting this? Okay. Yes, sir. Let us move on to the next slide. Okay. Now, what is transistor biasing? अब हम देखेंगे what is, पहले सबसे पहले देख लीजिए ट्रांजिस्टर के टाइप्स. थोड़ा डायग्राम के नीचे अगर आप देखेंगे तो आपको दिख रहा है ट्रांजिस्टर के टाइप्स. तो बेसिकली 4 मेजर टाइप्स ट्रांजिस्टर. कौन से हैं? बीजेटी है, यूजेटी है, एफईटी है और मॉसफेट है. उसके बाद बीजेटी के भी और 2 टाइप्स है. कौन से? एक है एनपीएन और दूसरा है पीएनपी. ट्रांजिस्टर के कितने टाइप है बेटा? ट्रांजिस्टर के कितने टाइप्स है? ट्रांजिस्टर के 4 टाइप्स है, बीजेटी, यूजेटी, एफईटी और मॉसफेट. ठीक है. और बीजेटी के 2 टाइप्स है. बीजेटी के 2 टाइप्स है. कौन से है? एनपीएन और पीएनपी. सबको समझ में आ रहा? डोंट कंफ्यूज बिटवीन 2 थिंग्स. बीजेटी के 2 टाइप है. कौन से? एनपीएन और पीएनपी. ट्रांजिस्टर के कौन से टाइप्स है? मुझे लगा ही था ये कंफ्यूजन होगा, इसलिए मैंने ये ऐड किया इसके अंदर. ट्रांजिस्टर के 4 टाइप्स है. कौन से? बीजेटी, यूजेटी, एफईटी, मॉसफेट. मॉसफेट का बीजेटी का लॉन्ग फॉर्म क्या है? बाइपोलर जंक्शन ट्रांजिस्टर. यूजेटी का क्या लॉन्ग फॉर्म है? यूनिपोलर जंक्शन ट्रांजिस्टर. एफईटी का क्या लॉन्ग फॉर्म है? फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर्स. ये एफईटी को और एक नाम है जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर. आपके घर में आपका नाम होता है ना चिंटू, मोनू, सोनू, राइट? उसी तरह एफईटी कैन आल्सो बी कॉल्ड एज अ जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर. And the 4th and the most advanced variety is nothing but the MOSFET, that is the metal oxide semiconductor field effect transistor. सगळ्यांना दिसत आहे का? Yes, sir. Yes. So these are the 2 most important variety. आता हे झाले ट्रान्झिस्टरचे टाइप. आपण बीजेटीचे 2 प्रकार पाहिले, एनपीएन आणि पीएनपी. काय असतं ते पण मी तुम्हाला समजून सांगितलं आणि पीएनपी काय असतं ते पण मी तुम्हाला समजून सांगितलं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? सेक्शन ए स्टुडंट्स? Yes, sir. ओके. सेक्शन बी स्टुडंट्स? सेक्शन बी स्टुडंट्स क्लिअर? ओके. आता आपण वळूया ट्रान्झिस्टर बायसिंग या प्रकाराकडे. आपण आता नवीन टाइप कडे वळतो आहे आणि त्याचं नाव आहे नवीन टाइप नाही, नवीन टॉपिक कडे आपण वळतो आहे. त्याचं नाव आहे ट्रान्झिस्टर बायसिंग. आता आपण, तुम्हाला जर आठवत असेल तर पीएनपी तर आपण डायोड मध्ये फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग असे 2 कॉन्सेप्ट वाचले होते. आठवते का तुम्हाला? हा. तसंच त्याच धर्तीवर, त्याच बेसिसवर आपण ट्रान्झिस्टर मध्ये सुद्धा बायसिंग करू शकतो. ट्रान्झिस्टर मध्ये सुद्धा आपण बायसिंग करू शकतो. आता बायसिंग इथे कसं होतं पहा. जर इमिटर आणि बेसला आपण बॅटरीशी कनेक्ट करून दिलं, इमिटर आणि बेसला जर आपण बॅटरीशी कनेक्ट करून दिलं तर त्याचं नाव होते बेस इमिटर जंक्शन इज फॉरवर्ड बायस. म्हणजे बेसला आणि इमिटरला आपण बॅटरीशी जर कनेक्ट करून दिलं तर ते झालं फॉरवर्ड बायस्ड. आणि जर बेस आणि कलेक्टरला तुम्ही बॅटरीशी कनेक्ट करून दिलं तर त्याचं नाव झालं रिव्हर्स बायसिंग.
डायग्राम मध्ये पहा राईट हँड साइडला इमिटर आणि बेसला पहिले वरची डायग्राम पहा, खालची पाहू नका, वरची डायग्राम पहा. जर इमिटर आणि बेसला आपण बॅटरीशी कनेक्ट करून दिलं, बेस काय आहे माझ्या एनपीएन मध्ये, पी माझा बेस आहे आणि एन माझा इमिटर आहे. जर मी इमिटर आणि बेसला बॅटरीशी कनेक्ट करून दिलं तर तो कोणता रिजन होतो मित्रांनो? फॉरवर्ड बायस. अगदी बरोबर आहे. आणि जर मी बेस आणि कलेक्टर हे बॅटरीला कनेक्ट करून दिलं तर ते कोणतं बायसिंग होतं मित्रांनो? रिव्हर्स बायस होतं. हा बोला, एक मिनिट चालू ठेवा, एक मिनिट. डिस्टर्बन्स. नाव जर मी इमिटर आणि बेसला जर बॅटरीशी कनेक्ट केला आहे तर त्याला आपण म्हणूया ट्रान्झिस्टर बायसिंग. आणि जर मी माझ्या कलेक्टर आणि बेसला बॅटरीशी कनेक्ट करतो आहे तर त्याला म्हणूया रिव्हर्स बायस. लक्षात येत आहे का सगळ्यांना? हे सगळ्यांना लक्षात येत आहे? माझं बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे का बेटा? हो सर. बरं 1-2 मिनिटं कमी होऊन जाईल ते बॅकग्राऊंड नॉईज. 1 मिनिट. झालं कमी? ओके. The base emitter junction is called as forward biased. The base collector junction is called reverse biased. याचे काय आहे? आपण एक डायग्राम कडे नीट लक्ष जर दिलं तर एनपीएन याच्यामध्ये आहे आणि या एनपीएन रिजन मध्ये मी काय केलं आहे तर इमिटर आणि बेसला सोबत कनेक्ट केलं विथ अ बॅटरी अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ फॉरवर्ड बायस्ड रिजन. बरोबर आहे? तसंच जर मी माझं बेस आणि कलेक्टर बॅटरीला कनेक्ट करत आहे तर त्याला आपण म्हणूया बेस कलेक्टर जंक्शन विच इज नथिंग बट द रिव्हर्स्ड बायस्ड जंक्शन. लक्षात येत आहे? आणखी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. द इमिटर करंट इज नथिंग बट द सम ऑफ बेस करंट as well as collector current. This is the important formula from the point of the view of numericals that can be asked to you in the examination. The base emitter junction is forward biased while the base collector region is always reversed biased. हे सगळ्यांना लक्षात आली ही डायग्राम? तुमचं त्याच्यातून करंट फ्लोच नाही होणार, बंद होऊन जाईल काम करणं ट्रान्झिस्टर तुमचं. तुमचं जे 3 टर्मिनल ट्रान्झिस्टर आहे इट विल नॉट ऑपरेट. इट इज सिंपली ऍक्टिंग एज अ स्विच. जर तुम्ही स्विचला बंद करून टाकलं तर ते ऑफ होऊन जाईल, पंखा बंद हो जाएगा. अगर आपने उसको ऑन कर दिया तो पंखा चालू हो जाएगा. अगर आप उसको बीच में पकड़ के खड़ा रहेंगे तो पंखे को कुछ भी अफेक्ट नहीं होगा. फॉरवर्ड बायस मध्ये करंट फ्लो होईल when you are connecting the base and the emitter junction is called as forward biased. The base collector junction is reversed biased only when you connect the negative terminal of the battery to the base and the collector terminal of the N region is connected to the positive side of the battery. करंट फ्लो नाही होणार. जेव्हा तुम्ही असं काहीतरी वेगळं कराल तेव्हा समजून जायचं की आपला कलेक्टर फ्लो नाही होणार, कलेक्टर करंट फ्लो नाही होणार आहे. ठीक आहे का? ओके. आता हे आयई, आयबी आणि आयसी काय आहे एकदा परत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. जर इमिटर मधून करंट फ्लो होत असेल तर आपण करंट फ्लोला आयनी डिनोट करतो म्हणून नाव दिलं आयई. इमिटर मधून करंट फ्लो होतो आहे म्हणून आपण नाव दिलं आयई. बेस मधून करंट फ्लो होतो आहे म्हणून नाव दिलं आयबी. कलेक्टर मधून करंट फ्लो होतो आहे म्हणून नाव दिलं आयसी. लक्षात येत आहे का सगळ्यांना? अँड इमिटर करंट इज नथिंग बट अ कॉम्बिनेशन ऑफ बेस करंट ॲज वेल ॲज कलेक्टर करंट. Are you getting this concept, everyone? Hello class, can you hear me? Section B, can you hear me? हे इमिटर करंट, बेस करंट आणि कलेक्टर करंट
कसं याचं नोटेशन आपण दिलंय तुमच्या लक्षात आलं आहे? ओके. ट्रान्झिस्टरचे टाइप्स लक्षात आले सगळ्यांच्या? ओके. जस्ट अ मोमेंट. आता बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर काय आहे? तर अ बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर ऍक्च्युली हे आपलं झालेलं आहे. जस्ट फॉर कन्व्हिनियन्स आणि जस्ट फॉर क्लॅरिफिकेशन मी तुम्हाला हे परत एकदा ओव्हरव्ह्यू आपण याचं घेतो आहे. कन्फ्युजन व्हायला नको म्हणून आपण याचा एक ओव्हरव्ह्यू घेतो आहे. A transistor is basically a three-layered semiconductor device consisting of two N and one P-type layer or two P and one N-type layer of material. आता जर तुम्ही NPN जर कडे नीट लक्ष दिलं तर हे थ्री लेयर्ड स्ट्रक्चर आहे आणि या थ्री लेयर्ड स्ट्रक्चर मध्ये काय आहे तर याच्यामध्ये NPN आहे. दोन N रिजन्स आहे आणि एक P रिजन आहे त्याला. तसंच म्हणून मी इथे नाव दिलं 2N रिजन अँड 1 P रिजन. तसंच PNP रिजन मध्ये काय आहे तर दोन P रिजन्स आहेत आणि एक N रिजन आहे. लक्षात येत आहे? The former is called as an NPN transistor while the later is called as the PNP transistor. It is having three terminals. Okay, it is and therefore it is called as a three-layer semiconductor device. There are two major varieties of BJT. The first one is called as the PNP transistor and the second one is called as NPN transistor. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलेलं आहे? आता प्रत्येक ट्रान्झिस्टर मध्ये एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची ती म्हणजे की इट इज देर आर टू जंक्शन सो अ ट्रान्झिस्टर कॅन बी कन्सिडर्ड ॲज टू डायोड्स कनेक्टेड बॅक टू बॅक. अगदी बरोबर आहे. आता हा जो ट्रान्झिस्टरचा जो स्ट्रक्चर आहे ना मित्रांनो तो डायोडला बॅक टू बॅक लावलेला आहे असं अज्युम होतं. डायोड मध्ये काय असतं एक N रिजन राहतं आणि एक P रिजन राहतं आणि तुम्ही जर नीट लक्ष दिलं ट्रान्झिस्टरच्या स्ट्रक्चरकडे NPN ट्रान्झिस्टरच्या स्ट्रक्चरकडे आणि PNP ट्रान्झिस्टरच्या स्ट्रक्चरकडे तर तुम्हाला हे लक्षात येईल की दोन डायोड्स बॅक टू बॅक लावलेले आहेत. बरोबर आहे? पहिले पहा NPN ची डायग्राम पहा त्याच्यामध्ये एक N रिजन आहे आणि एक P रिजन आहे. एक डायोड झाला त्याला दोन एंड्स आहेत. का त्याला दोन जंक्शन आहेत. दिसताय का सगळ्यांना? आणि तसंच PNP आणि तसंच PN रिजन पहा त्याच्यामध्ये काय आहे एक P रिजन आहे एक N रिजन आहे त्याला पण दोन टर्मिनल आहेत. म्हणून बहुधा म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की when two diodes are connected back to back then it can be called as a transistor. So there are two junctions, so a transistor can be considered as diode connected back to back. But a transistor is always having three terminal. The middle layer is a base region and it is always thin. The middle layer is always called as a base region and it is always thin. अगदी बारीक असतं, अगदी थिन असतं, अगदी नॅरो रिजन असतं आणि म्हणून त्याला आपण बेस असं नाव देतो. जर तुम्ही त्या डायग्राम्सच्या खाली आले तर तुम्हाला ट्रान्झिस्टरचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन पण दिसेल. दिसत आहे सगळ्यांना? कलेक्टर, बेस आणि इमिटर आणि थ्री डिफरंट टर्मिनल्स ऑफ द ट्रान्झिस्टर पण दिसेल. दिसत आहे का ट्रान्झिस्टर सिम्बॉल येलो कलर